हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच असायला हवं. मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि चिन्नू पण इकडे मस्त रेडी झाला आहे. तर घरातच मी हे व्हिडिओ स्टार्ट करणार होते, पण तिथे काही वेळच भेटला नाही. सगळं गडबड झालं कारण चिन्नूचं वॅक्सिनेशन करायचं होतं आणि 9 वाजता म्हणजे इथे स्टार्ट होतं वॅक्सिनेशन. तर 9 ते 12 वाजता मग उठलोच लेट. ह्यांना हे आज सुट्टी घेतले होते, मग लेट उठलो. मग चिन्नूचा नाश्ता, आमचा नाश्ता, आंघोळ वगैरे करून यायला इतकं वेळ झालं. आणि इकडे आलो तर ते वॅक्सिनेशनचं तर ते बंदच आहे. तर मग झालं आमचं पचका. चिन्नू कसं वाटतंय सांगा बरं मला. तर असं आहे. आता हे ते एक मित्र भेटले इथं, त्यांना विचारायला गेलेत की म्हणजे अजून कुठं अवेलेबल असतं का, म्हणजे कुठे देतात का म्हणून. तर बघू आता कुठं देतात का. हे बघ चिन्नूला बघा. तर मग मी सांगते तुम्हाला की कधी म्हणजे कसं देणार आहे. कारण आता चिन्नूचे 9 मंथ्स कंप्लीट झालेत 21 तारखेला. मग त्याला आता 9 मंथचं वॅक्सिनेशन द्यायचं आहे. आणि मग त्याचं थोडंसं सर्दी पण आहे, अजून कमी नाही झालं थोडंसं सर्दी. मग तिथे पण हॉस्पिटलला जायचं आहे आम्हाला. मग आता इकडे वॅक्सिनेशन घेऊन आम्ही तिकडे जाणार होतो, पण बघू आता कसं होणार आहे. मी पुढे कंटिन्यू करतेच. स्टे ट्यून्ड. तर तिकडे वॅक्सिनेशनचं बंद होतं जसं की मी सांगितले. तर इकडे आलो आम्ही आता चिन्नूचं चेकअप करायला, कारण त्याला म्हणजे फॉलोअप घ्यायचं होतं. इकडे येऊन पण इकडे मात्र एवढी गर्दी होती आणि सकाळी नंबर हे येऊन लावले नव्हते. वाटले की गेल्यावर होऊन जाईल, पण ते काही झालंच नाही. मग म्हणून इथे जास्त गर्दी होती म्हणून म्हणत मी इकडे आलो वॅक्सिनेशन घ्यायला. तिकडे नंबर लावून तिकडे 2:30 वाजता बोलवलं. नंबर आल्यावर मग म्हटलं याचं चिन्नूचं वॅक्सिनेशन तर होईल, पण जवळपास कुठलं हॉस्पिटल माहीत नव्हतं म्हणून गुगल मॅपवर शोधून ना आम्ही या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आलो. आणि इकडे येऊन नंबर वगैरे लावला आणि इकडे पण 45 नंबर होतं आणि खूपच गर्दी होती इकडं पण. म्हणून ना चिन्नूला इकडे आल्या बरोबर फीड केलं. त्याला भूक पण लागलं होतं आणि तो झोपला आणि मग इथे नंबरची वाट बघत बसलो आम्ही. हॅलो. तर आता चिन्नूचं वॅक्सिनेशन झालं, त्याचं चेकअप वगैरे झालं, जे त्याला सर्दी वगैरे होतं ते पण दाखवलं. आणि मग घरी आलो आणि घरी येता आता 4 वाजले होते. मग घरी आल्यावर फ्रेश वगैरे झालो. मग एकतर खूप भूक लागलं होतं आणि चिन्नूचं पण तो पाणी पण पित नव्हता. मग त्याला घरी आल्यावर पहिल्यांदा त्याचं खाऊ बनवलं, चिन्नूचं खाऊ बनवलं. मग त्याला खाऊ घातलं. तसंच आम्ही पण जेवण केलं इन द सेन्स जे होतं थोडंसं काल जे मी बनवलं होतं हलवा मुंगाचं ते खाल्लं आणि थोडंसं कलिंगड होतं ते पण खाल्लं. आणि काल जे मसाला भात बनवलं होतं ते होतं ते खाऊन घेतलं. आणि चणे भिजत टाकले होते. मग ते चणेमध्ये मस्त त्याला भाजून वगैरे घेऊन कांदा टोमॅटो फरसाण बिरसाण त्याच्यात टाकून छानपैकी आम्ही एकतर असं सगळं पूर्ण जेवण केलं. नाश्ता आणि जेवण एकत्र झाला असं झालं आता. तर मग चिन्नूला पण मस्त असं फ्रेश करून घेतलं. त्याचं खाऊ वगैरे झालं, त्याला मस्तपैकी फ्रेश केलं. मग आता त्याला मी झोपवायचं ट्राय करते. आता हे गेले थोडंसं बाहेर कामानिमित्त. तर मग मी पण फ्रेश झाले आल्या लगेच. तर मग आता चिन्नूला थोडं झोपवते वगैरे. मग चिन्नूचं फोटोशूट पण करायचं आहे सोनूचं. आणि ना वॅक्सिनेशन देताना तर तो रडला. आणि तिथे दुसरीकडे जेव्हा हॉस्पिटलला गेला होतो ना तर तिकडे पण रडला तो, कारण ते खूप त्याला असं गुदमरत होतं का काय माहिती. तिथे खूप गर्दी होती तर असं झालेलं. तिकडे तर रडत होता आणि गाडीवर येता झोपी पण गेलता. आणि घरी आल्यावर जसं त्याला खाली घातलं तसं तो उठून गेला. आणि आम्ही तोंड वगैरे धुत होतो तेव्हाच उठला तो. मग उठून मस्तपैकी खेळायला लागला. खूप मस्ती करत आहे. असं वाटतच नाही की आम्ही आता चिन्नूला वॅक्सिनेशन दिलं आहे. हो, वॅक्सिनेशन दिलं आहे का बाळाला? दिलं आहे का बाळाला वॅक्सिनेशन? तर असं आहे. तर आता मी दाखवते चिन्नू कसं खेळत आहे. हे बाळ बघा. आता तुम्हाला वाटतं तर का ह्याला वॅक्सिनेशन केलेलं आहे. आणि वॅक्सिनेशन चिन्नूचं झालेलं आहे 9 महिन्याचं वॅक्सिनेशन, म्हणजे 9 त्याला कंप्लीट झालं 21 तारखेला. मग त्याचं वॅक्सिनेशन केलं आणि हे बाळ बघा कसं फिरत आहे. जरा पण काही नाही वाटत सोनूला, आहे ना? हे ना स्ट्रॉंग बाळ आहे ना हे बाळ. स्ट्रॉंग बाळ आहे चिन्नू. तर त्याला त्याचं खेळायचंच लागलेलं आहे. वाह 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 वाह, स्ट्रॉन्ग बच्चा है, ये स्ट्रॉन्ग बच्चा है.
तर ना आता मी चिनूला झोपवायचं ट्राय करते आणि तो खेळण्याच्याच मूडमध्ये, झोपी काय जायचं नाव नाही घेत आहे. तर हे बघा बाळ आला आला आला. तर असंच करतो, असं इथं नाही इथं राहायचं. तर आता 9 मंथचं वॅक्सिनेशन द्यायचं होतं चिनूला. तर त्याला 9 मंथ कंप्लीट झाले असं मी सांगितलं. तर त्याला 2 पायाला आणि 2 हातांना असं टोटल 4 इंजेक्शन आणि विटॅमिन एचं ड्रॉप दिलेलं आहे त्याच्या तोंडामध्ये. तर तिथं तर तो खूप रडला. नंतर मग गाडीवर ये जा चाललं होतं तिथं पण रडला आणि ह्याचं चेकअप जिथं होत होतं तिथं पण रडला. तर असं त्याचं रडायचं चालूच होतं. घरी झाल्यावर खूप एक्सायटेड झाला, खूप मस्त खेळतोय आता सोनू. तर असं आहे, तुमच्या बाळाचं पण वॅक्सिनेशन अजून केलं नसेल तर करून घ्या. 9 महिन्याचा जितक्या काही महिन्याचा असेल, कारण वॅक्सिनेशन मिस करणं हे चांगलं नाही आपल्या बाळासाठी. आणि जास्त त्रास काय होत नाही, थोडंसं त्रास होतं पण काही नाही. या बाळासारखं खेळत राहतात सगळे बाळ, मस्त असतात, छान छान. वा वा वा. हे बघा आमचं बाळ, हे बघा आमचं सोनू. आला 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 आला. बस बस बस. तर मग हे आल्यावर मग परत कंटिन्यू करते मी व्हिडिओ आणि चिनूचं फोटोशूट डेकोरेशन वगैरे कसं काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन ना. सो स्टे ट्यून्ड. तर ना आज तर काय झालंच नव्हतं चिनूचं फोटोशूट वगैरे करायचं, पण रात्री ना छानपैकी भाजीचं भात वगैरे असं बनवलं होतं. मग जेवण वगैरे केलं, चिनूला पण खाऊ घातलं आणि तुम्ही बघू शकता चिनूचं एनर्जी लेवल किती छान खेळतोय तो. असं जरा पण असं वाटत नाही की त्याला काही इंजेक्शन दिलं आहे वगैरे. तो छान आपल्या मजेतच खेळतोय. पण त्याच्यापेक्षा जास्त काळजी आम्हालाच होत होती की हे बाळ किती रडेल, किती त्याला ताप वगैरे येईल. पण असं काहीच झालं नाही आणि शेक वगैरे ते मॅडमने पण काय द्यायला सांगितलं नाही. तर हॅलो. तर आज दुसरा दिवस आहे. काल रात्री तर मी काय व्हिडिओ शूट नाही करू शकले, पण तुम्ही चिनूचा एनर्जी बघू शकता. काल मी जे छोटंसं व्हिडिओ क्लिप घेतले होते त्यामध्ये तो किती म्हणजे खेळत तसं नाही करायचं. त्यामध्ये तो किती एनर्जेटिक आहे, किती छान खेळतो आणि तो जरा पण त्रास नाही दिला. आणि तिकडे जे वॅक्सिनेशनचे नाही बाळा, जे वॅक्सिनेशनचे मॅडम होते ना त्या मॅडमांनी म्हटलं की त्याला ताप वगैरे पण काय येणार नाही आणि शेक वगैरे पण काय द्यायचं नाही. तर मग म्हटलं आता चिनूला शेक वगैरे पण काही द्यायचं नाही आहे, पण तो खूप एनर्जेटिक आहे, त्याला ताप वगैरे पण काय नाही आलेला आहे, खूप छान खेळतोय. पण मग आताच मी त्याला छान खाऊ वगैरे घातलं नाचणीचं पेज बनवून. तर तुम्ही बघू शकता. तर तो म्हणजे त्याचं जेवण पण थोडंसं कमी झालं त्या मानाने, पण ठीक आहे. म्हणजे जसं आम्ही फिरायला जाऊन आलो ना तेव्हापासून थोडं कमी कमीच जेवतोय. पण जसं ट्राय करून त्याला खाऊ घालते. हे बघ चिनू चिनू चिनू. तर असं आहे, चिनूला आम्ही गव्हर्नमेंटमध्येच वॅक्सिनेशन दिलं. आणि जसं की मी काल सांगितले पहिल्या हॉस्पिटलमध्ये तर ते तर बंदच होतं, तिकडे काही देत नव्हतं. तर दुसरीकडे आम्ही शोधलं गुगल मॅपवरून, मग तिकडे गेलतो. तिकडे वॅक्सिनेशन झालं आणि छान झालं, म्हणजे काही त्रास नाही वगैरे, छान आहे. ओ माझं बाळ ग, किती गोड बाळ आहे, बघू शकता तुम्ही किती छान खेळते माझं सोनू वॅक्सिनेशन झाल्यावर पण. तर असं आहे. आणि चिनूचं ना आज फोटोशूट करणार आहे, कारण काल काय झालंच नाही. काल करण्याच्या मूडमध्ये पण नव्हता आणि तिकडे जाऊन येऊनच एवढा कंटाळा आला होता आणि म्हटलं त्याला पण का बरं त्रास द्यायचा आपण, म्हणून मग काल काय करणं झालंच नाही. तर मग आज त्याचं करेल फायनली फोटोशूट, जे आता गुढीपाडवा तर सण येतच आहे आपलं, तर मग त्याच्यावरच त्याच्या रिलेटेडच असं काही करणार आहे. तर हे आता सकाळी ह्यांचा टिफिन वगैरे बनवून दिले, मग हे गेलेत कामाला. तर आता हे काय येणार नाही दुपारी. मग आता मी आणि चिनू आम्ही दोघंच आहे. चिनूचं तर खाऊ झालं, आता मी पण जेवण वगैरे करून घेते, मग कसं मोकळं. आणि म्हणजे सगळेच कामं पेंडिंग आहेत, कपडे वगैरे काल काही कपडे धुवायचे झालेच नाही, इतका वेळ झाला होता म्हणून. तर मग आज 2 दिवसाचे कपडे आणि भांडे तर नाही आहेत, आता मी जे जेवण वगैरे तेच भांडे येतील. तर मग असं आहे, चिनू ते खेळतोय आता. मग मी माझं बघते, थोडेसे कामं वगैरे आवरते, मग त्याला पण आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे करायचं आहे. मग ते केल्यानंतर मग हे आल्यावर आम्ही फोटोशूटची तयारी करेल. तर स्टे ट्यून्ड.
फोटोशूट करायचं म्हणता म्हणता गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर जमलं ते करायला आणि चिनूला इकडे मस्तपैकी रेडी केलं आणि छानपैकी असं डेकोरेशन करून ठेवलं होतं. आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर सिम्पलमध्येच केलं पण थोडंसं छान केलं आणि म्हणजे फुलानेच 9 असं लिहिलं आणि साडी जी होती त्याच्याने जसं छान बनवलं. कसं वाटतं. आणि मग चिनूला असं ठेवलं तर त्याला तो एकही मिनिट राहत नव्हता, काय ओढू काय नाही असं त्याचं झालं. मग थोडंसं त्याला मॅनेज करूनच कसं बसं फोटो वगैरे काढले थोडेसे जसं जमेल तसं. आणि बघा त्याला पानं ओढायचं, फुलं ओढायचं, ते दिवा पकड असं चाललं होतं त्याचं. मग थोडेसे छान छान फोटोज वगैरे काढले. तर बघू शकता कसं दिसतंय चिनू मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका छान अशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा आणि काय सजेशन्स असतील तर ते पण मला सांगा. मी तसं इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया परत. बाय.